तस्करी करण्यासाठी वाघाची कातडी आणि हस्तिदंत जवळ बाळगणाऱ्या टेंभुर्णीतील एका व्यापाऱ्यास सोलापूर नियंत्रण कक्ष आणि टेंभुर्णी पोलिसांनी संयुक्त कारवाई केली आहे। टेंभुर्णीतील कलर व्यापारी अमोल विजयकुमार शहा यास अटक करून वाघाची कातडी व हस्तिदंत जप्त करण्यात आलेत। या कारवाईने खळबळ उडाली असून वन्य प्राण्यांची व त्यांच्या अवयवांची तस्करी करणारं मोठं रॅकेट पोलिसांच्या तपासातून उघड होण्याची शक्यता आहे। व्यापारी शहा यांच्या राहत्या घरी छापा टाकून झाडाझडती घेतल्यानं त्यांना एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये वाघसदृश्य वन्यजीव प्राण्याचे सोलून काढलेले सुकवलेले कातडे व हत्तीचा एक दात आढळून आलाय। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार, टेंभुर्णी पोलीस स्टेशन। टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दिनांक 21/6/25 रोजी पोलिसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की टेंभुर्णी येथे राहणारे इसम नामे अमोल विजयकुमार शहा यांचे राहते घरी त्यांच्याकडे हत्तीचा दात आणि वाघाची कातडी ही त्या ठिकाणी त्यांच्या जवळ ते विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगून आहेत अशी गोपनीय बातमीदारामार्फत पोलिसांना मिळाल्याच्या नंतर नियंत्रण कक्षाचे पोलीस निरीक्षक भिंताडे साहेब तसेच आम्ही स्वतः आणि पोलीस स्टाफ पंचासह सदर ठिकाणी जाऊन आम्ही पंचासह आमची झडती देऊन सदर इसमाच्या घराची घरझडती घेतली असता त्यांच्या घरामध्ये त्यांच्या ताब्यात एक हत्तीचा दात आणि एक वाघाची कातडी मिळून आली। त्यावरून सदर ठिकाणी पंचनामा कारवाई करून सदरची कातडी आणि दात जप्त करून ताब्यात घेऊन अमोल विजयकुमार शहा यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आलेली आहे। न्यायालयाने त्यांना 5 दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक धापटे हे करत आहेत।